इंक्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन बघतोय आता 4.2 साठी. त्यासाठी बघा एक सॉल्व एक्झाम्पल दिलाय आपल्याला. तो बघायचं आहे आपल्याला. काय दिलंय? टेस्ट वेदर द, आपल्याला तर सांगायचं इथं इंक्रीजिंग फंक्शन आहे की डिक्रीजिंग फंक्शन आहे. त्यासाठी क्वेश्चन दिलाय बघा आपल्याला, तो आपण लिहून घेतलाय. ओके, त्यानंतर काय बघणार बघा, वाय दिलाय. जेव्हा वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा त्या जागी आपण काय लिहितो? वायच्या जागी काय लिहितो? dy/dx. आणि इथं काय दिलं आपल्याला? fx दिलाय बघा. मग fxच्या जागी काय लिहिणार आपण? f'(x). ओके, सो क्वेश्चन आहे बघा. त्या डेरिव्हेटिव्ह काढून घेणार फर्स्ट आपण. सो डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. त्यानंतर fxचं काय घेणार? f'(x) इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह काढा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती येणार? 3x². त्यानंतर 6x, नंतर 3. पुढचा डेरिव्हेटिव्ह जो आहे 100, त्याचा किती येणार? 0. तो नाही लिहिला तरी चालेल. ओके, सो नेक्स्ट हा जो डेरिव्हेटिव्ह आहे याच्यामध्ये बघा 3 कॉमन येतोय बाहेर. सो 3 कॉमन घेतला आपण. त्याच्यानंतर कॉमन बाहेर काढून फर्स्ट काय राहिलं? x². 3 ने 6 ला डिवाइड केलं 2x, आणि 3 1 जा 3 प्लस 1 येईल. नेक्स्ट 3. आता याच्यामध्ये बघा जी ब्रॅकेटमध्ये संख्या आहे त्याला कसं करणार? पहिली संख्या x कोणाचा स्क्वेअर येतो? x चा. ओके, दुसरी संख्या जी आहे तिचा चिन्ह घेणार. कोणतं चिन्ह आहे? मायनस. आणि तिसरी संख्या आहे ती कोणाचा वर्ग येते? 1 चा. बरोबर. मग पहिलं बघा, फर्स्ट इथे काय लिहिणार आपण? x. त्यानंतर दुसऱ्या संख्येचं चिन्ह मायनस, आणि तिसरी संख्या कोणाचा वर्ग येते? 1 चा. म्हणून बाहेर किती घेणार? स्क्वेअर. ओके, आणि पुढे किती देणार? f'(x). नेक्स्ट बघा 3 x - 1 बरोबर 3 1 - 1 बरोबर. x जागी जर 1 टाकला तर उत्तर किती येईल? 0 येईल. ओके, सो 3 ने मल्टिप्लाय केलं 0 ला, आन्सर किती येणार? 0. पण आपल्याला वरती काय सांगितलंय? x बिलॉंग्स टू r सांगितलंय. r म्हणजे रिअल नंबर. रिअल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून स्टार्ट होतात. बरोबर. सो आपण काय करणार? इथं 1 घेऊन चालणार नाही. 1 घेऊन x जागी जर 1 घेतला तर आपला आन्सर किती येते? 0 येते इथं. ओके, सो 1 नाही घेणार. बाकी कोणतीही संख्या घेतली तरी तिथं आन्सर काय येणार आहे? आपलं प्लस येणार आहे. ओके, कोणतीही संख्या घ्या या x जागी. बरोबर, तर त्याचा आन्सर काय येणार? आपलं प्लस येणार. कोणतीही संख्या घ्या. समजा जर तिथं आपण फॉर एक्झाम्पल घेतलं 3 आहे, x जागी समजा 2 घेतली. बघा इथं सॉल्व्ह करतो मी बाजूला. 2 मधनं 1 गेले, 1 राहील, 1 चा वर्ग, 1 चा स्क्वेअर 1, आणि आन्सर किती येणार? 3. नेक्स्ट समजा x जागी कोणती आणखी दुसरी संख्या घेतली? -3 घेतली. -3 - 1 सेम आन्सर किती येणार आपला? -4 स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती येणार? 4 4 जा 16. 16 into 3 48. ओके, सो x जागी कोणतीही संख्या घेतली तर आपला आन्सर काय येते? कोणतीही 1 सोडून बाकी कोणतीही संख्या घ्या. 1 घेतला तर रिअल नंबर येत नाही आपला. 1 सोडून कोणतीही संख्या घेतली पॉझिटिव्ह आन्सर येते. पॉझिटिव्ह आन्सर येते. बरोबर, आन्सर जर पॉझिटिव्ह येते आपलं, बरोबर, ती कोणते फंक्शन आहे? मग इंक्रीजिंग फंक्शन आहे. ओके, आणि मायनस असेल तर डिक्रीजिंग फंक्शन आहे. सो काय लिहिणार आपण? बघा x - 1 चा स्क्वेअर इज ऑलवेज काय येतोय? पॉझिटिव्ह येतोय. बरोबर, 3 नाही लिहिलं तरी चालेल इथं. आणि x इज नॉट इक्वल टू किती घेणार? 1. x ची व्हॅल्यू आपण 1 नाही घेणार. 1 घेतलं तर आपला रिअल नंबर नाही येणार आहे. ओके, सो f'(x) पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणून काय येणार इथं? ग्रेटर दॅन काय येणार? 0. नेहमी लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह असेल तर लेस दॅन 0 असतो डिक्रीजिंग फंक्शनला. सो फॉर ऑल हा चिन्ह झालाय आपला. फॉर ऑलचं चिन्ह. फॉर ऑल x बिलॉंग्स टू, कोणाला बिलॉंग्स आहेत? सगळ्या रिअल नंबर आहेत. फक्त कुठली सोडून? 1 सोडून, म्हणून मायनस करणार आणि कर्व ब्रॅकेटमध्ये किती लिहिणार? 1 लिहिणार. ओके, आणि त्याच्यानंतर fx इज अँड काय लिहिणार आपण? इंक्रीजिंग फंक्शन. ओके, सॉल्व एक्झाम्पल आहे. आता आपण एक्सरसाइज बघूया. बघा 4.2 एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन आहे
सेम क्वेश्चन आहे बरोबर. टेस्ट करायचं आपल्याला कोणती इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन आपण लिहून घेतलाय फर्स्ट. ओके, सो एज अ सेम डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. एफ डॅश एक्स इज इक्वल टू किती येईल 3x स्क्वेअर मायनस 12x 6 टू डायरेक्ट नको करूया. मायनस 12 16चा आन्सर तर 0 येईल, ते लिहूनची गरज नाही आपल्याला. तो 6x स्क्वेअर मायनस 12x मायनस 12 ह्याच्यातून 3 कॉमन निघतोय बघा. आपला 3 कॉमन घेऊया. ओके, सो देअरफॉर 3 कॉमन मधनं डिवाइड करा. 3 3 जातील x स्क्वेअर 3 4 जा 12 आणि 3 4 जा 12. ओके, सो 3 4x आणि किती येणार आहे 4 चा स्क्वेअर. नेक्स्ट 3 सेम जसं मागाशी केलं तसं बघा. पहिली संख्या कोणाचा स्क्वेअर आहे, x कोणाचा स्क्वेअर येणार, x चा स्क्वेअर येणार बरोबर. दुसऱ्या संख्येचं चिन्ह कोणतं चिन्ह आहे मायनस, आणि तिसरी संख्या कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा, म्हणून 2 येणार बरोबर. म्हणजे x मायनस 2 चा काय येणार स्क्वेअर. ओके, एफ डॅश एक्स. आता इथं पण जसं मागच्या गणितामध्ये 1 1 होता तसं या गणित इथे आपल्याकडे 2 आहे. 2 घेतला तर आन्सर 0 येईल बरोबर. 0 आला तर मल्टिप्लाय 3 ला केला तर आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे बरोबर. सो इथं कोणतीही संख्या घेतली तर 2 सोडून कोणतीही संख्या घेतली तर आन्सर आपला पॉझिटिव्ह येते. ओके, आणि जर आपण 2 घेतली तर काय येणार नाही, रिअल नंबर येणार नाही. ओके, म्हणून कोणता फंक्शन आहे, इन्क्रीजिंग फंक्शन आहे. मग कारण जसं मागाशी लिहिलं आपण त्याचप्रमाणे सगळं काय लिहून घेऊया, फक्त नंबर चेंज करून घेऊया. ओके, सिन्स ओके ऑलवेज पॉझिटिव्ह. एफ डॅश एक्स पॉझिटिव्ह असल्यामुळे ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट फॉर ऑल x बिलॉंग्स टू r, फक्त कोण सोडून 2 सोडून, म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मायनस टाकून कोण घेणार 2. सो नेक्स्ट इंक्रीजिंग फंक्शन लास्ट कॉपी करून घ्या. सेकंड बघा सेम दिलाय, फक्त इथं लक्ष द्या. तिथं काय दिलंय आपल्याला, इज नॉट इक्वल टू 0 दिले. मागाशी दिलं नव्हतं मागच्या गणितांमध्ये, इथं दिलंय बरोबर. मग तेवढं बघूया. मग इथं काय लिहिणार, डिफरेन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. नेक्स्ट एफ डॅश एक्स, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस 1/x स्क्वेअर. सो मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. ओके, लिहून घ्यावा 1 by 1. ओके, 1 plus 1/x square. ओके, f dash x. नेक्स्ट x च्या जागी कोणतीही संख्या घ्या 0 सोडून. 0 घेतला तर आन्सर रिअल नंबर येणार नाही बरोबर. बाकी कोणतीही संख्या घेतली तर 0 घेतला तर इन्फिनिटी आन्सर येईल बरोबर. बाकी कोणतीही संख्या घेतली तरी पॉझिटिव्ह आन्सर येणार आहे आपल्याला, कारण की स्क्वेअर आहे. कारण मायनसचा स्क्वेअर पण प्लस येतो बरोबर. 2 घ्या, -2 घ्या, 3 घ्या, 5 घ्या, -7 घ्या, कोणतीही संख्या घ्या त्याचा स्क्वेअर काय येणार, प्लस येणार आहे बरोबर. म्हणून काय येणार आहे, हा कोणता फंक्शन होणार आहे आपला, इन्क्रीजिंग फंक्शन. ओके, सो 1 by 1 खाली लिहून घेऊया. बघा सेन्स 1/x स्क्वेअर. बघा 1/x स्क्वेअरचा ऑलवेज काय येणार, पॉझिटिव्ह. आन्सर काय येणार, पॉझिटिव्ह. ऑलवेज पॉझिटिव्ह लिहिणार. x इज नॉट इक्वल टू 0 लिहिणार कारण नको, आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे f डॅश x ग्रेटर दॅन 0 फॉर ऑल x बिलॉंग्स टू r, आणि fx फंक्शन काय आपला इज इन्क्रीजिंग फंक्शन.
बघा ते पुढे 1 पण पॉझिटिव्हच आहे म्हणून आन्सर पॉझिटिव्ह. आता थर्ड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सेम स्टेपने करणार. थर्ड बा क्वेश्चन लिहून घेतलं आपण. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ एक्स बघा 7/x आहे. 7/x 7 साईडला केला तर राहणार किती तिथं 1/x राहणार. ओके. आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो -1/x². सो 7 येईल आणि काय येईल तिथं -1 काय येणार x². आणि पुढे 3 आहे तिथं कॉन्स्टंट टर्म आहे तिचा आन्सर 0च येणार आहे. ओके. सो 7 -1/x² डेरिव्हेटिव्ह. सो मायनस जो साइन आहे तो पुढे देऊया आपण. ओके. मायनसचा जो साइन आहे त्याचा 0 येणार आहे. ओके. पुढे मायनस जी साइन आहे त्याचा आन्सर मायनसचा साइन आपण पुढे देऊया 7च्या अगोदर. सो f'(x) इज इक्वल टू -7 आणि इथं किती येईल पुढे 1/x². ओके. सो सेम 1/x² आहे. 1/x² चा डेरिव्हेटिव्ह 1/x² च्या जागी कोणतीही संख्या स्क्वेअरच्या जागी कोणतीही संख्या टाकली एक्सच्या जागी आन्सर काय येणार पॉझिटिव्ह येणार आपला फक्त 0 सोडून. त्याने आपल्याला एक बघा क्वेश्चन मध्ये दिले x इज नॉट इक्वल टू 0 दिले. सो सिन्स सेम सगळं लिहून घ्या जसं आपण लिहितो तसं 1/x² इज ऑलवेज पॉझिटिव्ह. So therefore greater than 0. त्याच्यानंतर for all x belongs to R आणि x is not equal to काय घेणार 0. शून्य नाही घ्यायचं आपल्याला. Therefore f(x) is increasing नाही decreasing फंक्शन आहे. काय बघा सांगतो बघा तिथं 7 ओनली 7 नाही आहे -7 आहे बरोबर. पॉझिटिव्ह आहे पण कोणता येणार डिक्रीजिंग फंक्शन. काय बघा ह्याचा आन्सर प्लस मध्ये येईल आपला. ह्याचा आन्सर प्लस मध्ये येईल पण त्याचा पुढे जो नंबर आहे मायनस मध्ये आहे. ओके. सो -7 येतो. मग कसं होईल माहितीये का. मग समजा -7 आहे आपल्याकडे. ओके. आणि त्याचा मल्टिप्लाय पॉझिटिव्ह नंबर सोबत केला कोणतीही पॉझिटिव्ह संख्या घ्या. समजा आपण घेऊया इथं 2 तर त्यांचा मल्टिप्लाय करणार -14 येणार. ओके. सो सुरुवातीला जर +7 असता तर आपला इन्क्रीजिंग फंक्शन असता पण इथं डिक्रीजिंग येणार. कॉपी करा.